केला केला स्टार्ट केला. ओके. Okay. Trisha have doubt in question number 9. Is it Trisha? Yes, ma'am. ओके. डाउट्स घेऊया आपण आणि त्याच्या व्यतिरिक्त मला जे क्वेश्चन्स वाटतात की घ्यायला पाहिजेत ते मी घेते. ओके. 1 second. Come to the page number 229. Page number 229. ओके. मॅथमॅटिक्स पेपर 1. रुहान माझ्याकडे लक्ष द्यायचं बेटा. रुहान माझ्याकडे लक्ष द्यायचं. ओके. Page number 229. The question is that by how much is the sum of the odd numbers? Sum of the odd numbers. Okay. From 41 to 50. Okay. Ma'am, Page number 229. ma'am, page ला question number. Page Ma'am, number. question. Ma'am, page number नाही question number. दोन्ही सांगते शौर्य. एकच मिनिट हा. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. ओके. आता बघा मी ज्या पद्धतीने सोल्युशन लिहिते ना त्या पद्धतीने तुम्ही मला सोल्युशन लिहून आन्सर पाठवायचे. आय डोंट वॉन्ट ओनली ऑप्शन्स. हा, मला फक्त ऑप्शन्स नकोय. ओके. तुम्ही जेवढ्या चुका कराल तेवढं मी तुम्हाला जास्त शिकवेल. ओके. चुकलं तर चुकू द्या, काही इश्यू नाही, पण नुसते ऑप्शन लिहाल तर मला काहीच कळणार नाही. चलो विषयाकडे जाऊया. By how much is the sum of the odd numbers from 41 to 50? 41 to 50 च्या odd numbers ची sum is how less or more than that even numbers from 41 to 50. Okay. So write down first sum of odd numbers. मॅम ज्यांनी लिहिले त्यांना पण लिहायचंय. तुझं ज्यांना झालंय 9 का? समजलंय. हा मॅम झालंय ठीक 15 आहे. पर्यंत. असू दे. चेक करून घे, बरोबर आले तर इट्स ओके. ओके. बर सम ऑफ इवन नंबर्स. कुठून पाहिजे? फ्रॉम 41 to 50. ओके. ओके. एक एक बोला बोला. माझा हा क्वेश्चन एकदा समजून सांगून नंतर ज्यांनी ह्या मेथड सॉल्व ऐकून घे ना माझं. ऐकून घे माझं. ज्यांना समजलं नाहीये किंवा ज्यांचं आन्सर आलं नाही त्यांनी लिहून घ्या. ज्यांचं आलंय त्यांनी क्रॉस चेक करा. जर चुकलं असेल तर लिहून घ्या परत. आता कोणीच बोलायचं नाही. हा, ज्याला प्रश्न विचारलाय फक्त तेवढंच बोलायचं. ओके. राजवीर, टेल मी ऑड नंबर्स फ्रॉम 41 to 50. 41, 43, 41, 43, 45, 47, 49. 45, 47 and 49. ओके. आता तूच सांगायचंय याची ऍडिशन किती येते. तोपर्यंत मी इवन नंबर साठी जाते. ओके. 41 plus 49 का? हा, ते ऑड नंबर्स बेटा. या ऑड नंबरची ऍडिशन सांग मला किती येते टोटल. ओके. कर पटकन आणि सांग. श्रेया, इवन नंबर्स 41 to 50. कशाला ते प्लस करायचंय? 41, 43, 45, 47, 49. हे बघ इथे हेडिंग काय? सम ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 41 to 50. ह्यांची ऍडिशन कर. नंबर्स आहेत ना ते ऍडिशन कर. राजवीर. मॅम ओके. सांगू. शौर्य, आता मी आज तुला एकही प्रश्न विचारणार नाही. खरंच नाही विचारणार. तू रोज रूल तोडतोय. ओके. जर तू नोटीस केलं असेल तर मी प्रत्येकाकडे येते क्वेश्चन विचारायला. बरोबर. तू हँड रेज कर. जर आलं नाही कोणाला आणि तुझा हात वरती असेल तर मी नक्कीच तुझ्याकडे येईल किंवा तुझा टर्न जेव्हा येईल तेव्हा येईल. मध्ये मध्ये बोललं तर मला डिस्टर्ब होतो बेटा. प्लीज
follow the rule, everyone. Yes, correct, Prashik. Shreya, Yes. chalo batao. Even numbers from 41 to 50. Fast. 42, 44, 46, 48, 50. Okay. What is the addition? राजवीर बोल. Odd numbers ची सांग. 225. Yes. 225. अजून काही जणांनी मेसेज थ्रू आन्सर्स दिलेले आहेत. शौर्य, तू एक काम करू शकतो. जर तुला आन्सर द्यायचंच असेल तर आणि तुझा टर्न नसेल तर तू मेसेज करू शकतो. ओके, आय कॅन सी दॅट मेसेज. ओके, श्रेया, चलो टेल मी द आन्सर ऑफ दिस ऍडिशन फास्ट. बिहान, म्यूट युअर माइक. श्रेया लवकर. मॅम अनन्याचं म्यूट आहे. अनम्यूट. श्रेया चल सांग. 232. 32 नाही आहेत. 32 नाही. ओके, इज एनीवन एल्स? हर्षद, 23. आता चुप. आता चुप. 2 attempt wrong. हर्षद, what is the sum of this? लवकर. हर्षद, मॅम सगळ्यांचे याची sum of even numbers. इवन नंबरची का? हा, लवकर कोणते? सांग. हर्षद लक्ष असायला पाहिजे. आता प्रश्न विचारू नको, त्याची ऍडिशन सांग. येस प्रशिक, करेक्ट आन्सर. 230. येस, 230. ओके, मग त्याच्यातला डिफरन्स विचारलाय त्यांनी. ओके, डिफरन्स विचारलाय. सो 230 मायनस 225 किती येणार? 5. ओके, 5. सो लेस बाय 5 चा. येस, लेस बाय 5 चा आले. ऑप्शन नंबर Yes. 2. येस. ओके, आता म्यूट कर. ओके, चलो. तर मग आता याच्यामध्ये सम ऑफ ऑड नंबर्स जे आहेत ते लेस आहेत का मोर आहेत सम ऑफ इवन नंबर पेक्षा? त्रिशा, सम ऑफ ऑड नंबर्स लेस आहेत का मोर आहेत याच्यापेक्षा? मॅम त्या 230 पेक्षा 225 पेक्षा 230 मोठा आहे. तसं नको सांगू. हा, एवढंच त्यांनी तुला विचारताना सांगितलंय. सम ऑफ ऑड नंबर्स इज लेस ऑर मोर. सम ऑफ ऑड नंबर इज लेस ऑर मोर. सो सम ऑफ ऑड नंबर्स लेस आहेत का मोर आहेत एवढंच सांग फक्त. लेस ऑर मोर? लेस. हा, कितीने? बाय हाऊ मच? 5. Yes, so the answer is less by 5. Less by 5. Yes, Shrisha. Yes. So the answer is option number 2. Less by 5. Question विचारताना एका ठिकाणी अंडरलाईन करा तुम्ही. Sum of odd numbers from 41 to 50 less or more than? ओके, विहान तुझं झालेलं आहे? विहान, you already done that? मला 11th वाले 11th नाही, 3 समजलं ना, अर्ध झालंय ते. 9th वाला आलंय ना तुझं? करेक्ट. लेस बाय 5. 9th वालं जे घेतो आपण बोर्ड वर ते. ते नव्हतं आलं आणि आता नव्हतं आलं होतं, आता केलं. लिहून घेतलंयस ना मी लिहिलेलं? हा, ओके, ठीक आहे, चालेल. 13th वाले येत नाही. बरं, ठीक आहे, घेऊया आपण. हा, घेऊया. हा. हर्षद, कॅमेरा ऑन कर. हर्षद, यायचंय का? 1 minute. हा.
ओके 9 10चा आन्सर काय आलाय हर्षद टेल मी द आन्सर ऑफ 10th क्वेश्चन हर्षद इज नॉट देअर प्रशिक 10चा आन्सर सांग लवकर सगळ्यांनी मेसेज करा पटापट मॅम मला 10चं नाही कळालं. मला माहिती आहे ओके मला माहिती आहे ओके आय एम आस्किंग एव्हरीवन अबाउट द आन्सर ओके श्रीशा मॅम काय करायचंय 10th क्वेश्चनचा आन्सर मेसेज करा फटाफट श्रीशा मेसेज ऑलरेडी 10th ऑप्शन नंबर अँड आन्सर फास्ट मला बघू द्या कोणाकोणाचं बरोबर आले फास्ट मेसेज मी द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन रुहान नंबर 25 नो 3 नो लेट मी चेक आन्सर एव्हरीवन फास्ट ऑप्शन नंबर 3 हर्षद बरोबर आहे नो ओनली 3 गेव द आन्सर येस हर्षद 3 श्रीशा डन विहान 10 करेक्ट रुहान अरे 25 कसं बेटा ओके 1 मिनिट ओके चलो मी सांगते आन्सर आहे 10 ओके दॅट इज ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 आन्सर इज 10 ओके द क्वेश्चन इज दॅट ज्यांना समजलं नाहीये ज्यांचे होमवर्क आलेत येस श्रेया डन ओके ज्यांचे माझ्याकडे आन्सर आलेत त्यांच्यापैकी काही जणांना डाऊट आहे सो 10th क्वेश्चन आहे टोटल हाऊ मेनी आर स्क्वेअर नंबर्स फ्रॉम 1 to 100 1 to 100 मध्ये एकूण किती स्क्वेअर नंबर्स आहेत ओके हर्षद से आय एम रायटिंग हिअर यू से 1 मिनिट मॅम स्क्वेअर नंबर्स हे सांगायचे ना 1 to 100 मधल्या फक्त स्क्वेअर नंबर येस सांगू मॅम येस बोला 1 4 9 16 25 36 49 64 81 and last 100 ओके किती आले टोटल नंबर्स किती झाले 10 ओके सो टोटल स्क्वेअर नंबर्स किती आहेत 1 to 100 मध्ये 10 10 ओके लक्षात आलं आणि येस टोटल प्राईम नंबर्स किती आहेत हा? 25 प्राईम नंबर्स किती आहेत 1 to 100 30 मध्ये 1 to 25 35 म्यूट ठेवायचं म्यूट लगेच म्यूट ओके चलो नाव द क्वेश्चन नंबर साईड प्लीज ओके मॅम कोणाचा तरी माईक म्यूट आहे आणि ते सारखं सारखं येतंय तुमच्या जाग्यावर. बर केला अनम्यूट म्यूट केला आता तू पण कर बरं चलो नाव इज एनीवन हॅव डाऊट इन क्वेश्चन नंबर 11 ज्यांनी सॉल्व्ह केलेत त्यांनी सांगा क्वेश्चन नंबर 11 नो ना किती आन्सर सांगा पटकन हर्षद पटकन 4 ओके मॅम 2 ऑप्शन 2. येस 2 करेक्ट आहे 2 ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर द आन्सर इज 4 ओके ऑप्शन नंबर 2 yes 1 minute 1 minute Rajveer option number 2 is the correct answer that is 4 option number 2 is the correct answer that is 4 yes आलंय सगळ्यांचं जवळपास आलंय राजवीर तुला काही विचारायचंय का राजवीर काही विचारायचंय का मॅम मला डाऊट आहे कशामध्ये 11 मध्ये 11 मध्ये 3 डिजिट नंबर आहे 3 डिजिट नंबर आहे तर त्याच्यापासून हाऊ मेनी
total one minute, how many numbers greater than 200 can be made using the digits 1, 2, 3. 1, 2, 3 पासून किती 200 पेक्षा जास्त नंबर्स बनू शकतात? किती बनू शकतात मग? 4 बनू शकतात. इज इट? तू बनव एकदा, ट्राय कर. मॅम त्या आधी 1 2 3 डिजिट लिहायचे का? आय एम कमिंग. येस मॅम 3 डिजिट लिहून घ्यायचे का आधी? येस. आता 1, 2, 3 पासून 200 पेक्षा मोठे नंबर हवेत त्यांना. तो कुठला होऊ शकतो? 2, 3, 1, 2, 3, 1, त्याच्यानंतर 2, 1, 3, त्याच्यानंतर 3, 1, 2 आणि अजून फोर्थ नंबर कुठला होऊ शकतो? 3, 2, 1. एवढेच नंबर बनू शकतात. ओके, 200च्या वरचे. Yes. दॅट्स वाय. ओके, चलो. 12th आन्सर ऑप्शन नंबर 3. कोणाकोणाचं आलंय? ज्यांचं नाही आलं त्यांनी हँड रेज करा. क्वेश्चन नंबर 12. मॅम 12th नाही 11th ना. 11th झालं ना. हे बघ इथं झालं 11th. 12th मॅम माझे 3 आले. करेक्ट. मॅम 12th 3 ऑप्शन नंबर 3 मेसेज केलाय मी. येस मॅम येस माझं येस. पण 3 आले. ओके, ठीक आहे. 12th ऑप्शन नंबर नाही बेटा. 204. Even how many even numbers are there in all 3-digit numbers that can be formed by using Option each number of the 3. digits? Yes, option number 3. त्रिशा, 0 पासून कुठलाच नंबर बनत नाही बेटा. 0 पासून कुठलाच नंबर बनत नाही. तर त्यांनी विचारलं इवन नंबर्स, इवन 3 डिजिट नंबर्स किती बनू शकतात? किती बनणार त्याच्यापासून? विहान कुठे? विहान, विहान आर यू देअर? हाँ चलो बताओ, कुठले कुठले इवन नंबर बनवले तू? 204 पासून. 204 402 420 240. येस करेक्ट. हे सगळे काय झाले? इवन नंबर्स झाले. ओके, मॅम सेम आले. येस सेम. असं लिहून पाठवायचं. लिहिलं. हा, असं लिहून पाठवायचे मला प्रत्येक सोल्युशन. डायरेक्ट आन्सर नाही पाठवायचं. मी कसं प्रत्येकाचं सोल्युशन लिहिते तसं लिहायचं प्रत्येकाने. ओके, क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. शौर्य कुठे आहेस तू? विहान आहे हा. हा कुठे? शौर्य गायब झाला का? अरे बापरे. टीचर मला क्वेश्चन 13 येत नव्हतं. घेते बाळा, घेते. 1 minute. लेट मी चेक. Here is Shreya and here is Trisha. Shaurya is not there. Okay, no problem. Chalo. The question number 13 is that what is the difference between the sum of all numbers from 81 to 90 and sum of all numbers from 11 to 20? Okay, Srisha, wait 1 minute only. Wait 1 minute. ओके, कोणाला येत नव्हता त्यांना सांगतेय, बाकीच्यांनी पण ऐकून घ्यायचं. ओके, हर्षद. येस करेक्ट आहे. ज्यांनी आन्सर देत आहेत ना त्यांचं करेक्ट आहे. ओके, बर मला सांगा, डिफरन्स काढायचा आहे. सम ऑफ ऑल नंबर्स फ्रॉम 81 टू 90. चलो बताओ किती येते सम? सगळ्यात पहिले 71. ओके 1 minute. डिफरन्स काढायचा आहे कशाचा? सम ऑफ नंबर्स फ्रॉम 81 to 90. Okay, and from sum of all numbers from 11 to 20. Sum of all numbers from
11 to 20. ओके, चलो. सो जर आपण 81 to 90 ची सम घेतली टोटल, तर ती किती येते? 855. आणि 11 to 20 पर्यंतचे सगळे नंबर्स घेतले आणि त्यांची जर सम घेतली तर ते 155. येस. मग या दोघांचे डिफरन्स काढायला सांगितलंय त्यांनी. ओके 700. ये ओके, 1 मिनिट. 855 minus 155. Okay, 0 0 and here is 7. 700. Yes, Option number 7. third. Option 3. मॅम Option सेम आन्सर ऑप्शन 3. बर. ऑप्शन नंबर 3 700. ओके, चल. किती पर्यंत होमवर्क दिलता तुम्हाला? क्वेश्चन 15. Okay, okay. So start to solve the question number 16 by your own right now. चलो. यातले काही मी ना चॅनल वर टाकले होते. काही जणांनी करेक्ट आन्सर दिले, काही जणांनी थोडे थोडे रॉंग केलेत. 15च्या पुढचे टाकलेले चॅनल वर. काही जणांनी बघितलेच नाही. चलो, क्वेश्चन नंबर 16. टेल मी द आन्सर फास्ट. आणि लक्षात ठेवा, जो आन्सर देणार ना त्याला एक्सप्लेन करायचंय. हा, जो आन्सर देणार त्याला एक्सप्लेन करायचंय क्वेश्चन. येस. 15चं नाही घेतलं मॅम तुम्ही. ओ काय? पण सगळे नाही घेतायत. ज्याच्यात डाऊट्स आहेत फक्त तेवढेच घेतलेत. ज्यांनी सोडवलंय आणि मला मेसेज केलाय की मला याच्यामध्ये डाऊट आहे, तेवढेच घेतलेत. ओके, मॅम मला एक डाऊट होता. आता 16चं दिले. आता थोड्या वेळाने सांग. हा, मध्ये मध्ये उड्या नाही मारायच्या. ओके, यस राजवीर. मॅम तुम्ही जे चॅनल पाठवलेलं होतं ना त्याच्या अगोदरचा, त्याच्या पुढचे मला येतच नाहीयेत. एक पण मला नाही आलं. कळतच म्हणजे? नाही तुम्ही पाठवलेलं ते. तू एक 1 to 100 नंबरचा जो पहिला व्हिडिओ आहे ना आपला, 1 to 100 चे 2 व्हिडिओ पाठवलेत मी. ओके, त्यातला जो पहिला व्हिडिओ आहे तो बघ, 100% येणार. आणि दुसरा व्हिडिओ आहे तो पण बघ. त्याला तू होताच प्रेझेंट, पण तरी पण एकदा बघ. हा, कारण पहिल्या याला अब्सेंट होता ना, त्यामुळे लिंक नाही लागली तुझी. ओके, एकदा प्रॉपर बघ. एक स्वतः एकटा बस शांत, आणि जे मी सांगितलंय ते प्रॉपर लिहून लिहून बघ. व्हिडिओ मध्ये जसं इन्स्ट्रक्शन आहेत तसं 100% कळणार. हा, ते नव्हतं त्याच्यामुळे नाही आलं तुला. ओके, प्रशिक मॅम आन्सर. सोडवलं नाहीये आणि टेक्स्टबुक मधले पण सोडवलं नाही मी. आज सोडवायचे बाळा, कारण आपण बॅक मध्ये नाही जाऊ शकत ना. मी व्हिडिओ फक्त पाठवू शकते आणि एखादा डाऊट असेल तर तू मेसेज करू शकतो. ओके, चलो प्रशिक. नॉट 80 बेटा, नॉट 80. हाऊ? टेल मी द सोल्युशन. टेल मी द सोल्युशन. काउंट केले. कसे? 2 डिजिट नंबर. 1 मिनिट. 1 मिनिट असेल. क्वेश्चन नंबर 16 आहे ना. किती आले तुझा आन्सर? 80. बाळा तिथे ऑप्शनच नाही. ऑप्शन काय आहे तुझा? क्वेश्चन ना. 16 16 1 6 16. मी 14चं काढलं बोल. 14चं काढलं का तू? 14चा काढला. ओके, 14चं पण 90 - 9 81 येतं बेटा. ओके बोल. ओके बोल. ओके. ओके ओके. 16चं काढा पटकन. ज्यांचं आलं त्यांनी मेसेज करा. ज्यांचं आलं त्यांनी मेसेज करा आणि क्वेश्चन एक्सप्लेन करायचा. ओके, तुम्हाला एक चांगली सवय लागणार की तुम्ही जर एक्सप्लेन केलं तर ते थ्रू आउट कन्सेप्ट तुमच्या माइंड मध्ये फिट होणार कायमचा. Yes, रोहन बोला. आला आन्सर?
डिव्हिजिबल म्हणजे 4नी त्याला आपण भाग देऊ शकतो. म्हणजे 4च्या मल्टिपल्स मध्ये येणारे नंबर्स शोधायचे तुम्हाला. सिंपल. ओके. 4च्या मल्टिपल्स मध्ये येणारे नंबर्स. काय करायचं? 4च्या मल्टिपल्स मध्ये घ्यायचंय ना आपल्याला. ओके. आपण 4चा टेबल 10 पर्यंतच म्हणू शकतो. 4 10 जा 40. बरोबर. त्यामध्ये अजून जर का आपण 40 मिक्स केले तर 80 होतात. Isn't it? ओके श्रेया 1 मिनिट. 1 मिनिट बेटा. श्रेया 1 मिनिट. मला सांगा 4 10 चा किती? आन्सर 40. 4 10 चा 40. 40. ओके. अगेन 4 10 चा 40. 40. येस. आता 20 शिल्लक राहतात का नाही 100 होण्यासाठी. 100 होण्यासाठी 20 शिल्लक राहतात. ही पोझिशन लिहिली हा मी. पोझिशन म्हणजे तेवढे नंबर्स डिव्हिजिबल असतात 4 ला. ओके. ही 4 10 जा 40. 4 10 जा 40. टोटल झालं 80. ओके. 20 शिल्लक राहतात. सो 4 किती जा 20? 4 5 चा 4 5 चा 4 झाले का मग 100? ओके. मग ह्याच्या का पोझिशन्स आहेत त्या हो ज्या मॅम तिथं पोझिशन्स तर ऑप्शनच नाहीये 20. हर्षद माझं पूर्ण झालंय का बोलून? आणि 20 नाहीये इथं वरती बघ काय जरा. चलो इथं टोटल किती आहे? 10 प्लस 10 प्लस 5. असे किती नंबर 25. आहेत? 25 नंबर जे की 25. 4च्या मल्टिपल्स मध्ये येतात. जे की 4च्या मल्टिपल्स मध्ये येतात. ओके. ओके. मॅम सेम. येस. येस राजवीर. मॅम मला हे कळलं तुम्ही 10 प्लस 5 असं का घेतलं? अरे म्हणजे आता 4चा टेबल तुम्ही मॅक्झिमम कुठेपर्यंत काउंट करता सांग बरं? 4 10 10 पर्यंत काउंट करता. मग 4चा टेबल 10 पर्यंत काउंट केलं. 4 10 जा 40. इज इट? 4 20 जा 80. इट इज इट? 4चा टेबल 20 पर्यंत काउंट केला 20 पर्यंत तर 80 होतं. ओके. आणि तोच जर का 4चा टेबल 25 पर्यंत काउंट केला तर किती होतं? 100 होतं. बरोबर. सो 25 असे नंबर्स आहेत 1 to 100 मध्ये जे की डिव्हिजिबल आहेत 4 ने. जे की डिव्हिजिबल आहेत 4 ने. ओके. क्लिअर? चलो सोल्युशन लिहून घ्या. दिस इज द आन्सर. Then ma'am. ऑप्शन नंबर 1 मिनिट. ऑप्शन नंबर 2. Option number 2. Okay. Now solve the question number 17 fast. आता इथं 4 डिजिट नंबर आहे. ओके. आपण काय करत होतो 1 into 2 into 3 into 4 करत होतो. पण 0 पासून कुठला नंबर तयार होऊ शकतो का? नाही होऊ शकत. सो त्याचे तेवढे नंबर फक्त मायनस करायचे त्याच्यातून. ओके. सो टोटल नंबर 4 डिजिट पासून टोटल नंबर किती तयार होतात? 4 डिजिट पासून चलो बताओ त्या दिवशी झालेलं 1 into 2 into 3 into 4 टोटल किती तयार होतात? 24. 24. हा. पण 24. 0 पासून तयार होणारे 6 नंबर त्याच्यातून मायनस करायचे. ओके. आय एम रायटिंग हिअर द सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 17. ओके. 4 6 0 9. It's a 4 digit number. 4 digit. So write here 1 into 2 into 3 into 4 is equals to 24. ओके. पण 0 पासून नंबर्स तयार होत नाहीत 4 डिजिट वाले. ओके. सो इथून आपल्याला काय करायचंय 6 मायनस करायचा. ह्याचा चार्ट देते मी तुम्हाला अजून एक सिंपल वाला दिला होता बट 0चा राहिलेला चार्ट. ओके. 0चा असेल तर त्यातून किती मायनस करायचे तो चार्ट देईल. ओके वेट 1 मिनिट. सो 24 मधून 6 मायनस केले तर आन्सर किती येणार? 18. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 3
18. ओके. येस श्रेया. डन. काय झालं राजवीर? मॅम 16 मध्ये डाऊट आहे मला. 16 मॅम पाठीमागचं तुम्ही पाठीमागचं. कोणता पेज नंबर बोलताय? आता 17 वर आलो आपण. मॅम, तुम्ही 16 कोणता- क्लिअर केलं ना बेटा मी 16 तुला. मॅम ते 17 15 नो राजवीर, हे बघ डिव्हिजिबल बाय 4 16 मध्ये आहे. कन्फ्युज का होतो तू? थोडस सावकाश बघ. शिकवलेलं. अरे बाळा शिकवलंय, तू एक दिवस अब्सेंट होता फक्त आणि काल एक अब्सेंट होता, त्यामुळे थोडस तुला डिफिकल्ट जाते. 229 आहे ना पेज नंबर? येस 229. क्वेश्चन नंबर 16 अगोदर झाला, आता आपण 17 वर आहोत. ओके चलो प्रशिक बोलो काय म्हणतो? मॅम तुम्ही ते दिलंय ना 1 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 त्याच्यामध्ये 24 - 6 का केलंय? हा 0 पासून 6 नंबर्स तयार होतात अजून ऍडिशनल त्याच्यामध्ये. ओके पण ते 6 नंबर्स आपण त्यातून मायनस केले, कारण 0 पासूनचे नंबर आपण इन्क्लूड नाही करू शकत, कारण 0 पासून नंबर तयार होत नसतात. जर 0 काढून टाकला तर ते नंबर 6 असे होतात जे 3 डिजिट भेटतील आपल्याला. सो आपल्याला 3 डिजिट नको आहेत ते नंबर्स. ओके आता याच्यासाठी एक चार्ट पण आहे की किती डिजिट असतील तर किती नंबर मायनस करायचा, तो चार्ट पण देईल मी तुम्हाला. ओके नाउ मूव टू द क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 फास्ट. विहान तुझा कॅमेरा का ऑफ आहे? विहान मला सगळ्यांचं इंटरॅक्शन हवं असतं क्लासमध्ये. काय? कॅमेरा ऑफ नको ठेवू. तुझा कॅमेरा ऑन असेल तर मी तुला विचारू शकते, तुला बघू शकते. ओके कॅमेरा ऑफ असेल तर कसं काय इंटरॅक्ट करणार ना आपण, किंवा तुला कळतंय का नाही कळतंय कसं कळणार आहे? चलो हर्षद काय करतोय? हात वरती करतोय. हा बोल काय म्हणतो? मॅम मला 18th वाला डाऊट आहे. बरं वाचला? वाच क्वेश्चन रीड कर. अरे क्वेश्चन रीड कर हर्षद. टीचर Between 1 Yes. to 100, the square of तीन से which सोलह number तक। is the product of the biggest and the smallest one-digit even number? बर ठीक आहे थांब. 2 मिनिटं थांबा विहान. लेट मी फिनिश दॅट क्वेश्चन. बिटवीन 1 to 100 द स्क्वेअर ऑफ विच नंबर, द स्क्वेअर ऑफ विच नंबर, स्क्वेअर कोणत्या नंबरचा स्क्वेअर इज द प्रोडक्ट ऑफ द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट वन डिजिट इवन नंबर. ओके आधी स्क्वेअर नंबर असं फाइंड करायचा आहे जो की प्रोडक्ट असेल कशाचा? बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट वन डिजिट इवन नंबर. ओके बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट इवन नंबर वन डिजिट. 18 आहे ना? येस स्मॉलेस्ट वन डिजिट नंबर, वन डिजिट इवन नंबर, इवन नंबर कोणता आहे? 2. स्मॉलेस्ट वन डिजिट इवन नंबर इज 2 2. and the biggest Odd one number. digit. अरे इवनच आहे ना? इवनच आहे ना हर्षद? हा मॅम odd even. कोण कन्फ्युज करून? कोणता असतो? 8 असतो. वन डिजिट स्मॉलेस्ट इवन नंबर किती आहे? 2 अँड वन डिजिट बिगेस्ट इवन नंबर किती आहे? 2. सो याचा प्रोडक्ट 2? किती आहे? हा Biggest याचा even number 2? काय मॅम हर्षद? तुम्ही मग अरे बिगेस्ट वन डिजिट इवन नंबर 8, स्मॉलेस्ट वन डिजिट इवन नंबर 2. मग याचा प्रोडक्ट किती येणार?
Product na 16. 16. So 16 is the product. 16 is the square of which number? 16 na 4. 8. 4 Yes. 4. 4. Okay? Clear? Yes. Chalo. It's the square of 4. So the option number C is टीचर the... Yes, Vihan? समजलं नाही. Bar. I repeat, read the question. Between 1 to 100 numbers, square of which number? Square of which number is the product? Product. Please mute everyone. Please mute your mics. Okay? Square of which number is the product? Product म्हणजे काय? मल्टिप्लिकेशनचं आन्सर असतं. ओके? मग त्याच्यामध्ये त्यांनी नंबर्स कोणते सांगितलेले आहेत? बिगेस्ट 1 minute. Biggest and smallest one digit even number. आता biggest one digit even number 8 आहे आणि smallest one digit even number 2 आहे. त्यांचा प्रोडक्टचा जो रिझल्ट येतो तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे असा क्वेश्चन आहे आपला. ओके, सो हे जे दोन नंबर आहेत यांचा प्रोडक्ट किती भेटला आपल्याला? 16. 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4 4 जा 16. 16. सो 4 चा स्क्वेअर म्हणजेच काय असतो? स्मॉलेस्ट वन डिजिट इवन नंबर आणि बिगेस्ट वन डिजिट इवन नंबरचा मल्टिप्लिकेशनचा जो प्रोडक्ट येतो त्याचा स्क्वेअर कोण असतो? 4 चा स्क्वेअर असतो तो. ओके ओके, चलो क्वेश्चन नंबर 19 फास्ट. येस रोहन, बोल बोल ना, आवाज नाही येते तुझा. आवाज तुझा आवाज नाही येत. एटी वन है मैम आंसर. 81. अच्छा, 19th क्वेश्चन 81. यस 81 same. 81 same. यस, व्हेरी गुड. चलो कसं केलं रोहन, बोला. मॅम मी टेबल मध्ये काउंटिंग केली. टोटल हाऊ मेनी 2 digit numbers आर देअर? टोटल 2 digit नंबर किती आहेत? 99. 2 digit नंबर बेटा. टोटल हाऊ मेनी 2 digit numbers आर 89. नो बेटा, तू आन्सर कसं काढलं मला सांग. आन्सर कसं काढलं? बी ऑनेस्ट. बी ऑनेस्ट. मॅम मी सांगू? 90 सॉरी. नको, जे मी सांगू म्हणलं त्याला प्रश्नच नाही विचारणार मी. हा, म्यूट कर हर्षद. अनन्या एक्सप्लेन. चलो एक्सप्लेन. मॅम तिथे विचारले झिरोचे कुठले कुठले 2 डिजिट नंबर आहेत टोटल. तर नाही नाही नाही, विदाउट झिरो कुठले कुठले 2 digit नंबर आहेत असं आहे तिथे. विदाउट झिरो. विदाउट झिरो बद्दल तर 0 मल्टिप्लाय मी 80 केलं. 0 multiply 80. नो नो. ओके, मला सांगा 2 digit नंबर किती आहेत? येस तेजस, करेक्ट आन्सर. तेजू करेक्ट आन्सर. कॅन यू एक्सप्लेन बेटा? कॅन यू एक्सप्लेन तेजस? मॅम तुम्ही ते ग्रुपवर टाकलेलं ना क्वेश्चन त्याच्यामधलंच आहे ते चॅनल. येस 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 येस, टाकला होता तो क्वेश्चन, पण तुला एक्सप्लेन नाही करता येणार कसा केला ते? मॅम मी ते ग्रुपवरच आन्सर टाकलेलं ना, मग ते आणि पाठ करून घेतलं, असं कसं जमणार बरं? किती क्वेश्चन पाठ करणार? असं नसतं जमत. हा, असं नसतं जमत. चलो 90. येस, किती राजवीर? 19चं. 81
येस 81. टोटल 2 डिजिट नंबर किती आहेत? 90. ओके, आणि टोटल 2 डिजिट सॉल्युशन 90. टोटल 2 डिजिट नंबर मॅम येस मॅम मी 18चं सॉल्युशन नाही लिहिलं. बाळा, राजवीर पाठी नको राहू. हा, आता डबल नाही जाता येणार. थोडीशी जागा सोड, व्हिडिओ मधून कॅच कर नंतर. ओके, लिहून बरंच वेळ झालता बेटा. किती लाईन्स होते? चल ओके, आता 19 लिही, नाहीतर परत पाठी पडशील. ओके, टोटल 2 डिजिट नंबर किती आहेत? 90. त्याच्यामध्ये विदाउट झिरोचे जे नंबर आहेत ते लेस करायचे आहेत आपल्याला. विदाउट झिरोचे नंबर आहेत 9. सो द आन्सर इज 81. सो 81 इज द ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3, 81. ओके, लिहिलं? चलो, ज्यांचं झालं त्यांनी 20 घ्या, स्टार्ट करा. येस श्रीशा, श्री, येस हर्षद, रोहन, विहान, अनन्या. नोटबुक टेक्स्टबुक खाली आहे, वरती काय आहे? घडी असते फक्त. टोटल हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स विदाउट 1? नंबर विचारले हा, नंबर. हर्षद, नंबर्स किती आहेत टोटल? विदाउट 1 चे टोटल नंबर्स किती आहेत? 2 डिजिट. चार्ट बघून सांगू शकतो, नो प्रॉब्लेम. हर्षद, Yes. 1 विदाउट 1 2 डिजिट नंबर्स किती आहेत? विदाउट 1 72. 70. 72. येस 72. एक मिनिट हा. कसं सांगितलं? 72 हे केलेस तू. ओके 72. आन्सर इज 72. आणि टोटल किती आहे? मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. ओके, आता म्यूट कर, नंतर ऑन कर परत. 2 डिजिट्स मध्ये 1 असलेले नंबर्स किती आहेत? 18. नंबर 18. 2 डिजिट नंबर्स मध्ये 1 असलेले नंबर्स आहेत 18. ओके, आणि त्यातून आपल्याला काय करायचंय? 90 मधून 18 मायनस करायचा. सबट्रॅक्शन. विदाउट 1 असलेले नंबर्स मिळतील आपल्याला. येस. ओके, येस. चलो, सो राईट डाऊन. हे इरेज करू. सगळ्यांचं झालंय? येस बॉस. ए हर्षद, आय एम नॉट युअर बॉस. हा, येस, डन एव्हरीवन. रायटिंग डन. ओके, चलो. आता स्टेप बाय स्टेप सांगते हा मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 20. ओके, 2 डिजिट नंबर आपल्याला पाहिजे. ओके, ओके तेजू. ओके, चलो. 2 डिजिट नंबर आपल्याला पाहिजे दॅट डज नॉट कंटेन द डिजिट 1. ओके, सो टोटल 2 डिजिट नंबर किती आहेत आपल्याकडे? 19. आणि ज्याच्यामध्ये 1 आहेत असे नंबर आपल्याला त्यातनं मायनस करायचे. सो 1 असलेले 2 डिजिट मधले नंबर्स किती आहेत टोटल? 18. सो विदाउट 1 चे नंबर्स किती मिळाले? 72. इट्स सबट्रॅक्शन. ओके,
चलो सगळा खेळ आहे ना त्या 2 टेबल्सचा आहे. जे 2 टेबल्स आपण दिलेले आहेत ना ते रोज एकदा लिहून काढा. जरा 3-4 दिवस कंटिन्युअसली लिहा म्हणजे तुम्हाला पटापट उत्तरे येतील परत, म्हणजे कन्फ्यूज नाही होणार. ओके, नाउ सॉल्व द क्वेश्चन नंबर 21. मॅम ऍडिशन करायची ना 21 ची? What is the sum of all the odd numbers from 21 to 30? 21 पासून 30 पर्यंतचे सगळे ऑड नंबर्स घ्यायचे आणि त्यांची सम करायची. ऍडिशन. येस, ऍडिशन. ज्यांचं आलं त्यांनी मेसेज करा पटकन. प्रशिक तुझा कॅमेरा ऑफ आहे. अनन्य आपलं आपलं करायचं, कुणाचीही मदत नाही घ्यायची. विहान तुझं तू करून बघ. 21 to 30 पर्यंत जे ऑड नंबर्स आहेत कोणते कोणते आहेत सांग जरा विहान. चलो बताओ विहान. चलो 21, 23, 25, 27, 29. हा चलो याची ऍडिशन सांग मला. तुझं तू कर. नो लेफ्ट नो राईट, ओनली स्ट्रेट अँड डाऊन. चलो जल्दी जल्दी सांग. अनन्या, someone is helping you. 125. No. येस, मला काही नाही. जर कोणी मदत करत असेल तर नाही केली ग, नाही केली. हा? नाही मग left मदत right नाही केली. बघू. मला खूप डिस्टर्ब होतो. विहान तू पण नको बघू, अनु तू पण नको बघू. सगळे बघा आपलं आपलं करतायत. आपलं आपलं करायचं. ओके, मी केली पण. मला माहिती तू खूप छान करते, पण तू इकडे तिकडे बघत होती ना, सो मला थोडस डाऊट आला. ओके, मम्मानी सांगितलं सो आय बिलीव्ह. मम्मावर बिलीव्ह करते मी. ओके, आता मी नाहीये ना आता, तर ते ती काउंट हे करत होती. बरं. 125 अनन्या. ओके, येस 125. 125. Yes, correct answer. Option number 2, 125. Okay. Now take the 22. Question number 22. Finish करायचंय आपल्याला. लवकर लवकर करा चला. 1 किती वेळा येतो? 21. आणि काय म्हणतात 0 सॉरी 2 किती वेळा येतो? How many times do the digits? Digit digit. Yes, हर्षद. चॅट मध्ये बघून सांगू शकतो. सांगू शकता, सगळेजण बघू शकता चार्ट. तुम्ही बघून बघूनच तुमच्या माइंड मध्ये फिट होणार तो. ओके, डिजिट 1 येतो 21 टाइम्स आणि डिजिट 2 किती वेळा येतो? 21. 20 टाइम्स. 20. टाइम्स. ओके, मग 21 आणि 20 कुठे आहे बघा, ते तुमचा आन्सर आहे. नंबर 1. येस, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. येस, राईट डाऊन. 21 डिजिट 1 ऑकर 21 टाइम्स, डिजिट 2 ओमेन ऑकर. 2 मिनिट थांबा. कशाला? ओमेन थांबा, मी चुकून जास्तच पडेल. Digit 2 occur 20 times. So the answer is option number 1, 21, 20. मॅम Okay. तुम्ही काय सांगितलेलं? अरे बाळा, 1 हा डिजिट किती वेळा येतो? 21 टाइम. 2 हा डिजिट किती वेळा येतो? डिजिट 20 टाइम्स. ओके, सो 21, 20 हे तुमचा आन्सर आहे. मग ते आन्सर तुम्हाला भेटतो ऑप्शन नंबर 1 मध्ये. ओके, क्लिअर? ओके, चलो क्लियर एवरीवन. चलो नाउ क्वेश्चन नंबर 23. हे सगळे मी चॅनलवर टाकले होते बरं का. सगळे चॅनलवर टाकलेले आहेत, खालचे शेवटचे सोपे सोपे.
चलो 23. Total how many numbers have digit 0 and 1 from 1 to 100? 0 असलेले नंबर्स. 10. येस. 0 असलेले नंबर्स किती आहेत? 10. 20, येस. 30. आणि 1 असलेले नंबर 20. येस. मग त्यांची सम किती आहे? 10 + 20 30. 30. Yes, right down. The answer is 30. Done, The ma'am. answer is okay. एक मिनिट. विहान, तुला काही डाऊट आहे? असे गोल गोल फिरतात तुझे डोळे. हा, काय डाऊट आहे का सांग? ते क्वेश्चन 22 वाला समजलं नाही. 22. How many times do the digit 1 and 2 occur from 1 to 100? बरं सांग, डिजिट 1 किती वेळा येतो 1 to 100 मध्ये? चार्ट बघू शकतोस तू. 21 टाइम्स येतो का? टेबल 1 बघ. टेबल 1. मॅम ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे सांगते बाळा, थांब जरा 2 मिनिटं. एका पाठोपाठ येणारे असतात. चलो बताओ विहान, लवकर. हा, ओके. 21 लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर कुठला डिजिट येतो? 2. 2 किती वेळा येतो? 2 डिजिट किती वेळा येतो? त्याच्याच बाजूला आहे 20. 20. मग 21 आणि 20 हे आन्सर कुठे आहे ऑप्शन मध्ये बघ. 1 ला आहे का? हा, झालं. आता 23 झालेला आहे ऑलरेडी. 24 कडे चला. ओके, 24 चं मी लिहून देते. ट्विन प्राईम नंबर्स काय ते पण सांगते. ओके, चलो लिहित लिहित करूया आपण, म्हणजे कव्हर पण होऊन जाईल. नाही असू द्या, काय नाही. आला तर कट. जरा 5 मिनिट. ओके, राईट ऑन द क्वेश्चन नंबर 24. लिहू नका. सोल्युशन लिहा माझ्या समोर. Don't send that lengthy explanation, Tejas. Don't send that lengthy explanation. Okay? आपल्याला शॉर्ट मध्ये पाहिजेत सगळ्या गोष्टी. शॉर्ट मध्ये. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. शॉर्ट मध्ये सांगायचं. Write down the solution with me, then I will explain you. चलो write with me. Twin prime numbers. Twin prime numbers from 1 to 100. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31. ब्रॅकेट्स मध्ये घ्या प्रत्येक. 41, 43, 59, 61 and 71, 73. चलो, आता ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे काय? मध्ये फक्त काय असतो, एक नंबरचा गॅप असतो. एका पाठोपाठ येणारा जो नंबर असतो प्राइम नंबर, एका पाठोपाठ लगेचच येणारा जो प्राइम नंबर असतो, विच इज हॅव्हिंग द गॅप 1 ओनली. विच इज हॅव्हिंग द गॅप 1 ओनली. आता 3 आणि 5 चा गॅप कितीचा आहे? 1. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये किती नंबर आहे? फक्त 1च नंबर आहे. ऍक्च्युली गॅप म्हणजे 2 चा आहे, बट मधला एक नंबर स्किप होतो आणि लगेचच दुसरा त्याला कनेक्टेड असतो. असे एक नंबर स्किप करून जे कनेक्टेड प्राइम नंबर्स आहेत त्याचे एकूण पेअर्स किती आहेत? ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 100 किती भेटले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. These are 8. ओके, किती आहेत ते ट्विन प्राइम नंबर्स? 8 आहे. 8 म्हणजे ऑप्शन नंबर 2. तुम्हाला सगळ्यांना प्राइम नंबर्स आपण एकदा घेतलेले, फक्त एकदाच झालेले आहेत. काही जणांना वारंवार झालेले आहेत. ओके, सो प्राइम नंबर्स जे असतात
त्यांच्यामध्ये फक्त एकच नंबर स्किप होतो आणि लगेचच दुसरा प्राईम नंबर येतो. असे नंबर्स म्हणजे काय असतात? ट्विन प्राईम नंबर असतात. इज इट? जसं ट्विन्स मध्ये छोटासा गॅप असतो ना, लगेच दुसरा असतो. 2 ट्विन्स बेबी, छोटासा गॅप असतो आणि लगेचच दुसरा येतो. इज इट? लाईक दॅट. लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. ऍक्च्युली त्याचा काही कन्सर्न नाहीये इथे, बट लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. एक नंबर सोडून लगेचच जो दुसरा येतो कनेक्टेड प्राईम नंबर, त्याला आपण ट्विन प्राईम नंबर म्हणतो. ओके, राईट डाउन दिस सोल्युशन अँड दोज हू हॅव डन सॉल्व द क्वेश्चन नंबर 25. Solve the Done, question ma'am. number 25th. Shreya? No, na? Solve the 25th question. Yes. Chalo, hurry up. Option number 2. How, Harshad? 1. No. No. सोडून दाखव मला. सोडून दाखव. अनु, हर्षद? 1 minute. अनु, बाळा आन्सर सांग मला 25th चा. First, कसं केलं? कसं केलं? आमचे 1 digit आहेत आणि 100 आहे. त्यांचा हे काय बर, मला सांग टोटल 2 डिजिट नंबर किती आहेत? त्यांनी प्रश्न विचारलेला, मी तुला समजून सांगते. तूच आन्सर सांग मला. तो बाय हाऊ मेनी आर द 2 डिजिट नंबर्स आर मोर? 2 डिजिट नंबर्स कितीनी जास्त आहेत दॅन द 1 डिजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100. ओके, सो 2 डिजिट नंबर तुझ्याकडे किती आहेत सांग बरं जरा. 90. 90. आणि 1 डिजिट नंबर किती आहेत तुझ्याकडे? 1. 1 डिजिट नंबर अनन्या टोटल किती आहेत? एक गप, श्रेया गप. अनु, 1 डिजिट नंबर टोटल किती आहेत बेटा? 1 2 3 4 5 6 7 8 9. ज्याच्यात फक्त एकच डिजिट असतो, हा, तसे एकूण टोटल असतात 9. मग 2 डिजिट नंबर कितीनी जास्त आहेत? सो तुम्हाला 1 डिजिट नंबर 2 डिजिट नंबर मधून सबट्रॅक्ट करायचे, तुमचा आन्सर मिळून जाईल. ओके, चलो. 81. येस 81. येस 81 आले सगळ्यांचं? नसेल आलं तर लिहून घ्या. आणि ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. Done. येस, व्हेरी गुड. Done, ma'am. Okay. Chalo. Here the chapter is over. Here the chapter is over. Done, ma'am. Okay. आज कुठला डे? ओके, 1 minute. उद्याच्याला इवन ऑडचं होऊन जाईल. हा मॅथचा जो युनिट आहे ना, हा आपण कंटिन्यू घेणार आहे, कारण ह्याच्या बेसिसवर इंटेलिजन्सी पण स्टार्ट करायची आहे मला, त्यामुळे. पण हा लेसन झाला नाही युनिट, तर इंटेलिजन्सी मध्ये डिफिकल्टीज येऊ शकतात. सो हा युनिट आपण फास्ट मध्ये कम्प्लीट करूया. आज वेनसडे आहे, उद्या थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ओके, सॅटरडे 1.1 to 1.6. ओके, आणि 1.7 पण होईल तोपर्यंत आपला. सो सॅटरडे लिहून घ्या, वरती लिहून घ्या. चलो, सॅटरडे टेस्ट टॉपिक 1.1 to 1.7 एक्सरसाइज मॅथ्स. ओके, पूर्ण अभ्यास करायचा, व्यवस्थित पूर्ण करायचा. Done. ओके, चलो, लक्षात ठेवायचा. यश, श्रेया? Ma'am, ऐकतीये श्रेया? बोल. तू उद्या दिसत सुट्टी आहे. उद्या? उद्या नसणार बाळा, क्लास असणार आपला. क्लास असेल आपला. ओके,
काही इमर्जन्सीज असणार तरच क्लासला सुट्टी असेल, अदरवाईज क्लास रोज असणार. फक्त संडे सॅटर्डे नसतो. पण आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा संडे सॅटर्डे पण घेईल. ओके ओके, टू कम्प्लीट द सिलेबस. जसं जसं टाइम मॅनेज होईल तसं मी घेत जाईल. ओके, चलो नाव गुड नाईट एव्हरीवन. चलो डू स्टडी वेल. एक्झाम मध्ये छान करायचंय. Thank you, ma'am. होमवर्क नाहीये. होमवर्क 1.1 to 1.7 सगळ्या एक्सरसाइज करून बघायच्या. ओके, चलो बाय मॅम. Bye, ma'am. मी आताच Ma'am. बाय बाय. हर्षद, मी आताच बोलले सॅटर्डे पर्यंत 1.7 आपला होऊन जाणार. Okay. हा, मग त्याच्यामुळे तो पण इन्क्लूड केला, त्याला परत सेपरेट नको ठेवायला. हा ठीक आहे, चल. Bye, ma'am. Good होमवर्क night. पाठवत जा मला जरासा Yes. हर्षद. हा Bye, ma'am. चलो बाय बाय. Bye.